नमस्कार, वीणाज किचनमध्ये स्वागत आहे आपलं। चला, आज आपण बनवतोय वाटाण्याची उसळ। त्यासाठी आपलं कोकणातलं वाटण जे आहे ते पहिलं आपण भाजून घेतोय। तर इथे बघा, मी कांदा आणि थोडे अक्के तुकडे खोबऱ्याचे आलेत ते सुद्धा मी कांद्यावर टाकून दिले आहेत, जेणेकरून ते चांगले भाजावे म्हणून। आता ह्याच्यात आपण टाकणार आहोत बघा आलं आणि लसूण, आणि छान असा कांदा हा परतून घेणार आहोत, आणि परतल्यानंतरच आपण ह्याच्यात तेल टाकणार आहोत। तर इथे बघा, मी कांदा चांगला असा परतून घेते, छान खमंग भाजायचा। कोकणातलं वाटण जे आहे ना, तर ह्या वाटणावरच पूर्ण जेवण असतं डिपेंड। तर इथे बघा, मी तेल सोडते, थोडंसं कांद्यातलं पाणी कमी झाल्यानंतर तेल टाकलंय ह्याच्यामध्ये। कधी कधी मी ना अशा वाटपांमध्ये थोडंसं मिरी सुद्धा टाकते काळं, पण आता आमचा मसाला तसा चांगला आहे खमंग, त्याच्यामुळे टाकलं नाही। शक्यतो मग मी अंड्याच्या आमटीत जरा टाकतेच, आणि खेकड्याचं जेव्हा आम्ही करतो ना त्यावेळेस टाकते, त्याला मग आणखीन खमंगपणा आणि उष्णता असते त्याच्यामध्ये, कफ सर्दीसाठी ते बरं पडतं, म्हणून मी थोड्याशा मिरी पण टाकते त्याच्यात। पण आज काय सिंपल उसळच मला बनवायची आहे, आणि तसा मसाला उसळीच्या ह्याने चांगला आहे माझा, तर मग अजून एक्स्ट्रा नको म्हणून मी मिरी टाकली नाहीये। इथे बघा, मी खोबरं सुद्धा छान असं परतून घेते, अगदी तांबूस होईपर्यंत परतायचं, कच्चटपणा पूर्ण जायला पाहिजे। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे मग तुम्हाला इथे मालवणी सगळ्या रेसिपी बघायला मिळतील। तर इथे बघा, आपण कढईमध्ये तेल टाकलंय आणि फोडणीला मी कांदा टाकते। आता तुम्ही म्हणाल की तुम्ही उसळ जी आहे ती कुकरमध्ये का नाही केली, कुकरमध्ये पण तुम्ही करू शकता, पण मी कढईमध्ये केली आहे। त्याचं कारण सुद्धा सांगते तुम्हाला। मला जे पांढरे वाटाणे मिळाले आहेत ना, तर ते इतके पटकन शिजतात ना, तर मागच्या वेळेस मी कुकरमध्ये केली तर एका शिट्टीमध्येच माझी उसळ पूर्णपणे झोपली, म्हणजे वाटाणे शिल्लक राहिले नाहीत, एवढे शिजलेत। त्याच्यामुळे मी आत्ता जी करते उसळ ना, ती कढईमध्ये करते। तर बघा, आपण कांदा टाकला, त्याच्यानंतर कढीपत्ता टाकला, टोमॅटो टाकला, चांगली फोडणी परतली, आणि इथे मीठ, हळद आणि फक्त मालवणी मसाला टाकते मी बघा, आणि छान फोडणीमध्ये तो परतून घेते। कारण आम्ही जेव्हा अशी उसळ वगैरे करतो ना, तेव्हा एकच मालवणी मसाला वापरतो, जास्त काही मसाले ह्याच्यामध्ये मी अजून दुसरे कुठचे टाकत नाहीये। एका मालवणी मसाल्याची उसळ एकदम मटणापेक्षा सुद्धा भारी बनते। तर इथे बघा, आपण चांगला वाटाणा असा फिरवून घेतलाय, आणि नंतर बटाटा टाकलाय, साली सहितच बटाटा टाकलाय मी, कारण सालीमुळे बटाट्याला पण चव येते आणि भाजीलाही चव येते, फक्त स्वच्छ धुवून घ्यायचा। बघा, आता छान असं सगळं फोडणीत आपण परतून घेतलंय हे। आता हे जे मी पाणी टाकते ना, हे गरम पाणी टाकते मी, आणि ह्याच्यावर आता मी झाकण ठेवणार आहे, आणि 2-3 वेळा ना मी खोलून पण बघितलंय वाटाणा शिजला की नाही। तो इथे मी दाखवला नाहीये कारण व्हिडिओ मोठा होणार म्हणून, ह्याच्यावर मी झाकण ठेवलंय बघा। पण आता इथलं झाकण ठेवणं हे कुठेतरी मिस झालंय, आणि तुम्हाला आता थोड्याशा टाइमिंगसाठी दिसेल की मी झाकण ठेवलंय असं, पण इथे बघा झाकण ठेवलं, काढलं, आणि वाटाणा किती पटकन शिजलाय तो बघा। आता आपण या स्टेजला ना, आपण जे मालवणी वाटण वाटून घेतलंय ना, ते जेवढं मी वाटण घेतलेलं ना तेवढं टाकायचं नाहीये, मी त्याच्यातलं थोडंसंच वाटप घेतलंय आणि तेवढंच टाकलंय। नाहीतर तुम्ही म्हणाल तवाभर वाटण घेतले तेवढं ह्या उसळीमध्ये टाकले, तर नाही, ते एक्स्ट्रा होतं जास्त, ते बाकीचं फ्रीजमध्ये ठेवलं। जेवढं लागेल ना तेवढंच मी ह्याच्यात वाटप टाकले, आणि आम्हाला कळतं कोकणातल्यांना साधारण किती वाटण वगैरे लागणार ते तेवढंच टाकलेले। तर तुम्हाला मी सांगेन, हे जे वाटाणे आहेत, बटाटा आहे, तर ह्याच्यापेक्षा थोडं कमीच वाटण टाकायचं, नाहीतर मग खोबरं खाल्ल्यासारखं होणार। तर इथे बघा, मस्तपैकी आपली उसळ तयार झाली। वरून मी कोथिंबीर टाकते, आणि त्याचा घट्टपणा बघा, आणि थंड झाल्यावर ना अजून घट्ट होणार आहे ती, म्हणून मी ही एवढी पातळ ठेवली। आणि ह्याच्यावर आपल्याला वडे खायचेत, तर पुढे मी तुम्हाला बघा वडे सुद्धा मालवणी पद्धतीने कसे करायचे ते दाखवतेय। तर मला एक इन्स्टावर कमेंट होती की तुम्ही मालवणी पद्धतीने पांढऱ्या वाटाण्याची उसळ आणि वडे दाखवा मालवणी। तर इथे बघा, आपण पीठ मळतोय वड्याचं। तर मी पिठामध्ये बघा हळद आणि मीठ टाकलंय, आणि आपण आंघोळीला पाणी घेतो ना तेवढं दगदगीत असं पाणी घेतलंय, तेवढ्या दगदगत्या पाण्याने हे पीठ मळून घ्यायचं। हे बघा, तर मी इथे असं व्यवस्थित पीठ मळून घेते। पीठ घट्टच मळायचं, कारण आपण ह्याला 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवणार आहोत, आणि झाकल्यानंतर हे पीठ थोडंसं सैल होतं, त्यामुळे थोडं घट्ट मळायचं। नाहीतर मग एकदम सैल झालं ना तुमच्याकडून, तर तुम्हाला ह्याच्यात थोडंसं सुकं पीठ मिक्स करावं लागेल, म्हणून घट्ट मळा। आता 15-20 मिनिटांनंतर खोललं मी, पुन्हा चांगलं मळून घेतलं। मळून घेतल्यानंतर ना वडे छान होतात आणि चांगले फुगतात सुद्धा।
तर इथे पहिले आपण गोळे तयार करून घेऊया जेवढे आपल्याला पाहिजे तेवढे. आणि इथे बघा मी तेलाची पिशवी असते ना ती घेतलीये थापायला. केळीचं पान घेतलं तरी सुद्धा चालेल आणि मी हातानेच थापते. तुम्हाला जर हाताने येत नसेल तर पुरी प्रेसच्या त्या मशीनचा उपयोग केला तरी सुद्धा चालेल. तर कोकणात जास्तचे हातानेच वडे थापतात. तर इथे तेल पण चांगलं गरम झालंय आणि बघू शकता तुम्ही हे भाजणीचे वडे आहेत आणि खूप खमंग लागतात हे चवीला. तर असे नक्की करून बघा तुम्ही. आणि ह्याची जी पिठाची सगळी भाजणी आहे ना तर मी लवकरच तुम्हाला दाखवते ती पण. तर इथे बघा आपले असे पांढऱ्या वाटाण्याची उसळ आणि मालवणी पद्धतीने हे वडे तयार झालेले आहेत. तर असे तुम्ही नक्की करून बघा आणि जाता जाता माझ्या या एवढ्या रेसिपीला एक लाईक नक्की करा. तर आपण आता एका प्लेटमध्ये घेऊया हे सगळं. तर बघा किती छान आपण मस्तपैकी वडे तयार केले. असे लाल होईपर्यंत तळायचे त्यांना. धन्यवाद.